हवामान आपलं मुक्काम पोस्ट उंबोळी धामणगाव तालुका सेलू जिल्हा परभणी। आज आहे 9 एप्रिल 2024 आणि आज विशेष म्हणजे आज शेतकऱ्याचा सण आहे गुढीपाडवा। मी मागच्या वेळेसच मी म्हटलं होतं की शेतकऱ्यांनो तुम्ही काय करा, 9 तारखेपासून तुम्ही तुमच्या हळदी, कांदे, गहू, हरभरा झाकून ठेवा, कारण की आज पाऊस येणार आहे। योगायोगाने इथं माझ्या संपूर्ण सेलू तालुक्यातले शेतकरी जमले तर पाऊस सुरू झाला आहे। आणि विशेष म्हणजे सांगितलं झालं तर तुम्हाला एक सांगतो, आणखी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो 9 एप्रिलपासून ते 18 एप्रिल दरम्यान राज्य म्हणजे आपल्या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे। म्हणून तुम्ही काय करा, तुम्ही तुमची हळद असेल, गहू असेल, कांदा असं झाकून ठेवा, कारण की राज्यामध्ये 9 ते 18 दरम्यान परत भाग बदलत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे। सर्वदूर पडणार नाही, पण पाऊस मात्र येणार आहे। आणि योगायोगाने सांगतो की मी परभणी जिल्हा लोकसभा मतदारसंघामधून परभणी लोकसभा 17 मतदारसंघातून मी वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत मला तिकीट आलेलं आहे। मी शेतकऱ्यामार्फत उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। माझी सर्व शेतकऱ्याची साथ आहे, मराठा समाजाची साथ आहे, वंचित बहुजन आघाडीची सर्व शेतकऱ्याची साथ आहे। आणि विशेष म्हणजे सांगायचं झालं तर मी ज्याला मानतो ते निसर्ग। मी म्हणलं होतं आज काय केलं, मी माझ्या प्रचाराचं नारळ फोडलं आणि योगायोगानं निसर्ग देखील माझा नारळ म्हणजे सोबतीला आला। विजेच्या कडकडासह ढोल ताशा वाजला आणि पावसारूपी म्हणजे शेतकऱ्याचे आशीर्वाद म्हणजे पावसारूपी मतारूपी पडणार आहेत हे मला निसर्गाने आज दाखवून दिलं। म्हणून या ठिकाणी परत एकदा माझ्या सर्व सेलू तालुक्यातल्या शेतकऱ्याला धन्यवाद देतो। असं सहकार्य राहू दे, मी रात्रंदिवस तुमची सेवा करणार आणि खासदार जरी झालो तरी पण तुमची सेवा करत राहणार हे या ठिकाणी सांगू इच्छितो। धन्यवाद।